तर नाशिक शहर आणि जिल्ह्यात भाजप सध्या अंतर्गत वादांच्या भोवऱ्यात सापडली आहे। आगामी नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रवेशांचा धडाका सुरू असताना जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे। देवे आणि फरांदेंनी देखील पक्षप्रवेशाला थेट विरोध केला, त्यामुळे भाजपमध्ये अंतर्गत गटबाजी सुरू असल्याची चर्चा रंगते आहे। पाहूयात। नाशिक मध्ये भाजपात चाललंय काय? नाशिक भाजपात अंतर्गत गटबाजी, भाजपमधील इनकमिंगला विरोध का? महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये अंतर्गत गटबाजी सुरू असल्याची चर्चा आहे। कारण भाजपमधल्या इनकमिंगला आता थेट भाजपमधून विरोध होतोय, त्यामुळे भाजपमध्ये चाललंय तरी काय असा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित करण्यात येतोय। नगर परिषद निवडणुकीत त्र्यंबकेश्वरमध्ये भाजपला सत्ता मिळवता आली नाही। नाशिकमधील 11 नगर परिषदांपैकी भाजपला केवळ 3 ठिकाणी सत्ता राखता आली। त्यानंतर निवडणूक प्रमुख राहुल ढिकले यांचं निवडणूक प्रमुख पद काढण्यात आलं आणि देवी आणि फरांदेंना देण्यात आलं। मात्र पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या पक्षप्रवेशाला निवडणूक प्रमुख फरांदेंनी विरोध केल्यानंतरही प्रवेश देण्यात आलाय। सर्वांनीच नेते व्हायचं आणि प्रत्येकाने आपलं आपलं बघायचं, मग पक्षाच्या निष्ठावंत पदाधिकारी आणि कार्यकर्त्याला कोणी पाठबळ द्यायचं। त्यामुळे मी फक्त सकाळी पक्षाला पोस्ट टाकली, म्हणजे याच्यावरती सोशल मीडियावरती पोस्ट टाकली होती, एवढाच विषय आहे। पक्षप्रवेशाच्या वादावरून भाजपला अंतर्गत बंडाळीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे। कारण निष्ठावंत कार्यकर्त्यांना सोडून बाहेरच्या लोकांना पक्षात घेऊन उमेदवारी दिली जाणार असल्याच्या भावना स्थानिक भाजप कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या आहेत। कारण तो शेवटी सगळा याला कारण पैसा आहे, पैशाशिवाय काही नाहीये राजकारणामध्ये। परंतु मी माझ्या घरातले पैसे खर्च करून मी पक्षासाठी वेळ दिलाय। 1989 सालापासून काम करते। जे देईल पद ते पद मी घेतलेले आहेत, त्याचे न्याय दिलेला आहे। परंतु आज जर दुसऱ्या पक्षातले येऊन आमच्यावर अन्याय करत असेल तर तो अन्याय मी कदापि सहन करणार नाही आणि पक्षाला एकच विनंती करते, माझ्यावर पुन्हा अन्याय करू नका आणि मला योग्य तो न्याय द्या। हे निश्चितच चुकीचं आहे। या संदर्भात आमच्या आमदार देवेनीताई फरांदे यांनी विरोध दर्शवलेला आहे। ज्यांनी कुठल्याही प्रकारे विकासात्मक कामं केली नाही आणि ते आत्ता निवडणुकीला सामोरे जात असताना त्यांच्याकडे कुठलाही मुद्दा नाही, तर ते फक्त या हिंदुत्वाच्या लाटेमध्ये आपण कसे निवडून येऊ या फक्त स्वार्थासाठी ते निवडून येतात। अतिशय प्रखर जनमत त्यांच्या विरुद्ध आहे। कुठलंही विकासात्मक काम नाही आणि फक्त कुटुंबाचा वारसा म्हणून काम करतायत ते। महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये उमेदवारीसाठी भाऊ गर्दी होताना दिसते। त्यामुळे भाजपमधले निष्ठावंत कार्यकर्ते पदाधिकारी अस्वस्थ असल्याचं पाहायला मिळत आहे। मात्र ऐन निवडणुकीतच नाशिकमध्ये कार्यकर्ते नाराज झाल्यानं याचा भाजपला फटका तर नाही ना बसणार अशी चर्चा सुरू झाली आहे। असं भाजपात खरं असं चाललंय की मुळात इथं वाद असा आहे की गिरीश भाऊंना इथे गिरीश महाजनांना नाशिकचं नेतृत्व करायला देणं, हाच मुळात आता खाली संघर्षाची एक ठिणगी पडलेली आहे। की नाशिकमध्ये सक्षम नेते नाहीत का भाजपमध्ये? 3 आमदार आहेत भाजपचे इथे, तर ते काही सक्षम नाहीत का नाशिकचं नेतृत्व करायला? मग गिरीश भाऊंचा इथे इतकं हस्तक्षेप वाढलाय। तो हस्तक्षेप वाढल्यामुळे स्थानिक पातळीवर भाजपमध्ये अंतर्गत कार्यकर्त्यांमध्ये का असंतोष निर्माण झाला। त्याच्यानंतर काहीतरी 2-4 लोक सोबत ठेवलेले त्यांनी त्यांच्या सोबत, आणि त्या लोकांच्या माध्यमातून हे सगळं समीकरणं जुळवली जातात। यामुळे सुद्धा स्थानिक भाजपच्या नेतृत्वामध्ये रोष आहे। मागील काही वर्षापासून नाशिकच्या राजकारणात गिरीश महाजन यांचा चांगलाच हस्तक्षेप वाढलाय। त्यामुळे नाशिकमधील स्थानिक भाजप आमदारांमध्ये नाराजी असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत। कारण विरोधी पक्षातील नेत्यांना पक्षात घेतल्यामुळे स्थानिक आमदारांचे कार्यकर्ते ज्यांनी पक्षासाठी अनेक वर्ष काम केलंय त्यांनी काय करायचं, त्यांना डावलून तिकीट दिली जाणार अशी भावना त्या कार्यकर्त्यांची आहे। त्यामुळे भाजपमधला अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आलाय। योगेश खरे, झी 24 तास, नाशिक।